नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. उद्या मतदान आहे आणि या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदाकरिता रीमा गंधे ह्या आपली उमेदवारी करत आहेत. तर या निवडणुकीत त्या मतदारांना प्रभावित करण्याकरिता काय काय मुद्दे घेऊन जात आहेत, प्रचाराचे त्यांचे मुद्दे काय आहेत आणि एकूणच विकासाची दृष्टिकोन त्यांची काय असणार आहे, या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर रीमाताई, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. या निवडणुकीत तुम्ही मतदारांपुढे जात असताना एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून काय भूमिका घेऊन जात आहेत, कुठली मुद्दे चर्चेला आणताय आणि त्या पद्धतीने मतांचं तुम्ही जोगवा मागताय? नमस्कार, मी रीमा अर्षद गंधे. आपण सर्व मला ओळखताच. याआधी मी प्रभाग क्रमांक 6ची नगरसेविका म्हणून कार्यरत राहिलेले आहे. त्यामुळे प्रचार असा मला फार करावासा नाही लागला, कारण मी एक प्रशासकीय अनुभव होता, त्यामुळे मी आधीच लोकांपर्यंत पोहोचले होते. आणि त्यात अजून माझी जी सामाजिक आवड आहे त्या अनुषंगाने स्वानंदी सोशल वेलफेअर फाउंडेशन असेल किंवा मुक्तांगण हे जे मंगळागौरचा आमचा ग्रुप आहे किंवा ढोल ताशा पथक आहे, या सर्वांच्या अनुषंगाने मी लोकांपर्यंत पोहोचलेलीच आहे. त्यामुळे प्रचार हा फक्त आता एवढाच मर्यादित होता की मी आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभी आहे आणि मी थोडं जास्त आवाहन हे घेतलेलं आहे स्वतःवरच. आणि त्या सर्वासाठी जनतेची साथ मला हवी आहे आणि ह्यासाठी मी हा जोगवा मागणार आहे की तुम्ही सगळ्यांनी मला जर तुमचं सहकार्य केलं तरच मी ते आवाहन पेलू शकणार आहे. एकूणच नगराध्यक्षपद ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणजे वाढणारी शहरं किंवा त्याचं जे नागरीकरण आहे याचा विकास एक दृष्टिकोन ठेवून आपल्याला करावा लागणार आहे. तर त्या बाबतीत आपली काय भूमिका असेल? आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो, कुठेही ठाणे असेल, मुंबई असेल, तेव्हा आपण बघतो की आपलं वाडा शहर कुठे आहे आणि हे डेव्हलप ज्या झालेली शहरं आहेत ती कशी आहेत, यात खूप फरक आहे, खूप तफावत आहे. बरोबर. मला आधी जेव्हा नगरसेविका म्हणून मी निवडून आली तेव्हाही मला हे असंच वाटत होतं की आपण आपला वॉर्ड कसा विकसित करू. पण तेव्हा काही कसं माझा एक लिमिटेशन होतं. मी एक नगरसेविका म्हणून एक मला लिमिटेशन्स होते की मी कितपत माझा वॉर्ड विकसित करू शकते. तर निधींच्या गोष्टी होत्या, तर तो मला वॉर्डपुरतीच मर्यादित होत्या. त्याप्रमाणे मी माझं संपूर्ण योगदान दिलं आणि मी माझा वॉर्ड जास्तीत जास्त कसा डेव्हलप होईल याकडे मी पाहत गेले. पण आता जेव्हा मी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला पुढच्या पायरीवर नेते तेव्हा मला हे कळतंय की आपला वाडा हा शहराच्या दृष्टिकोनातून किती मागासलेला आहे. तर मग तो सर्वांगानेच आहे. पायाभूत सुविधा या त्याप्रमाणे 70% आपण यशस्वी झालेलो आहोत. पण जेव्हा आपण शहरांमध्ये बघतो की दळणवळणाची जी साधने आहेत ती अतिशय उत्तम दर्जाची आहेत. शिवाय जी पाणी योजना जी आहे ती घरोघरी असते. शिवाय नाट्यगृह असेल किंवा क्रीडा संकुलन असेल ते आपल्याकडे नाही आहे. चिल्ड्रन पार्क्स असतील किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही गार्डन्स असतील ते आपल्याकडे नाही आहे. किंवा इतरही जे गोष्टी आहेत त्या अशा भरपूर प्रमाणात आहेत ज्या आपल्याकडे सुविधा कमी प्रमाणात आहेत. आता माझ्याकडे तेच आहे की मी माझ्या वाडा शहराला त्यांच्या शहराशी तुलना करायची मला गरज राहणार नाही. आम्ही त्यांच्या बरोबरीनेच डेव्हलप्ड शहर म्हणून आम्ही एक वाडा शहराकडे बघितलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीने आपण मांडलं. आपली एक पार्श्वभूमी आहे की आपण एक सामाजिक क्षेत्रात सुद्धा महिलांच्या काही सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले. तर नेमकं या मागच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं आहे, जे इथल्या सामाजिक जे काही महिलांच्या संदर्भामधलं जे एक धोरण असतं त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण केलं आहे असं प्रचारात आपल्याकडनं म्हटलं जातं. तर नेमकं काय काम केलं ते आपण जर सांगितलं तर ते अधिक उत्तम होईल. मी नगरसेविका असताना पायाभूत सुविधा मी तर त्या पूर्ण करतच आले, कारण तसं माझा जो प्रभाग आहे आणि आळी ही वाडे शहराच्या मध्यभागी आहे, सेंटर प्लेसला आहे. त्यामुळे आणि ते जुनं गाव आहे, त्यामुळे पाणी हे आमच्याकडे मुबलक प्रमाणात होतं. मला उलटा असा प्रचार करावा लागला की पाणीची तुम्ही बचत कशी करा, जे आपल्याला मुबलक मिळते. बरोबर.
ते आपण आपल्याला जेवढं वापरात आहे ते वापरून शिवाजीनगर असेल, विवेकनगर असेल, तिथे पाणी पुरवठा होत नाही आहे, तो आपल्याला जेवढा उपयोग आहे तेवढाच आपण वापरायचा आणि आपण टॅप्स आपले बंद करून तो पुढे सगळ्यांना पोहोचला पाहिजे, असाही मला प्रचार करावा लागला. आणि शिवाय मी जे आपले रेशन कार्ड धारक आहेत त्यांना धान्य मिळत नव्हतं, त्यासाठी मी प्रयत्न केले. मध्यंतरी आम्ही जेव्हा नगरसेविका म्हणून कार्यरत होते तेव्हा आम्हाला कोरोना काळाला सामोरं जावं लागलं. तेव्हा मी मोफत धान्य वाटप केलं, मास्क वाटप केलं, जे आमच्याच महिलांनी स्वानंदी सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या थ्रू आम्ही महिलांनीच बनवलेले मास्क आम्ही त्यांना वाटप केलं. शिवाय सगळ्यात मोठा तेव्हा चर्चेला गेलेला विषय होता रस्ता रुंदीकरणाचा. तेव्हा माझ्याच प्रभागात नव्हे तर इतरही प्रभागातले जे आपले सामान्य जनता आहे त्यांचे दुकानं त्यात जात होती, त्यांच्या उदरनिर्वाहावर हा मोठा घाला होता. तर त्यासाठी आम्ही लढाच दिला मी म्हणेन, का आम्ही सर्व इथल्या महिला एकत्र आलो आणि आम्ही पालघरला आम्ही कलेक्टर साहेबांकडे तशी विनंती केली होती, पालकमंत्र्यांकडे विनंती केली होती की विकास हा व्हायलाच पाहिजे, पण सर्वसामान्य जनतेचा विचार करून तो व्हायला पाहिजे. हा मी हे कार्य केलं. शिवाय आपल्या ज्या मुलांचे त्यांना मी विज्ञान ट्रीप अशी ती सहल होती, विज्ञान युगाची सहल, मी त्या आमच्या प्रभागातल्या मुलांना नेलं होतं. तिथे अजून आपण किती कुठे आहोत आणि आपले जे जग कुठे चाललंय ह्याच्यातली तफावत त्यांना ती दिसावी आणि त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळेल की नाही आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, यासाठी ती मी सहल घडवली होती. सक्षमीकरणाकरता मी म्हटलंच की इतर अनेक संस्थांमध्ये मी कार्यरत आहे, फक्त स्वानंदीच नाही तर इतरही ह्याच्यातमध्ये मी काम करते. त्यामुळे तिथे तुम्हाला महिलांना कसं सक्षमीकरण त्यांचं करता येईल हे मी कॅटरिंगचे कोर्स असतील किंवा शिलाई मशीनचे जे आहेत शिलाई जे कोर्सेस आहेत ते त्यांना मी दिले. असे म्हणजे छोटे मोठे कार्य हे सतत चालूच होतं की माझा प्रभाग नुसतंच हे मूलभूत सुविधा नाही तर वैचारिकदृष्ट्या कसा पुढे जाईल याच्यासाठी मी कार्य करत होते. निश्चितपणे आपण एक सामाजिक काम म्हणून उत्तम काम केलं. आत्ता एक प्रशासक म्हणून एक भूमिका निभावताना आम्ही असं पाहत असतो की जे तिथे निवडून गेलेले नगरसेवक असतात किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत ते तिथेच त्या प्रशासनाच्या सोबतच काम करतात किंवा त्यांच्या अधीन राहून काम करण्याचा प्रयत्न करतात. तर एक लोकप्रतिनिधी म्हणून अशी काही त्यांची स्वतःची प्रतिमा उभी राहत नाही. तर याला छेद देण्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे काम कराल? माझी रीमा गंधे म्हणून एक स्वतःची वैयक्तिक अशी ओळख आहे आणि ती राजकीयपेक्षा ना सामाजिकच जास्त झाली. कारण मी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचले की मी लहानपणापासून 10x10च्या रूममध्ये राहिलेली आहे, मोठी झाले, अकाउंटंट म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा मी काही सामाजिक कार्य केलेलं नव्हतं, पण हे जे की मी पाहत होती की कशी काय काय गरजा आपल्याला मोठं होण्यासाठी लागतात ते मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे या महिलांकडे मी जाताना ह्या महिलांमध्ये वावरताना ते मला लग्न झाल्यानंतर अजून काही काय जे प्रॉब्लेम्स असतात तेही मला कळले. म्हणून मला असं वाटतं की विकास घडताना हा जो विकास आहे तो सर्वसामान्यांना, महिलांना आणि प्रत्येकाला, सर्व घटकांना समावेशक असा असला पाहिजे. आणि प्रशासकीय जर म्हणाल ना तर माझा हा मूळ स्वभावच नाही आहे की पैसा कमवणे. जो पैसा आलाय त्यात आपण समाधानी कसं राहू शकतो ही मला वाटतं मला एक देवाची देणगी आहे की माझं माहेर ही डोंबिवली आहे, जे सांस्कृतिक माहेर म्हणून ओळखलं जातं. आणि मी तिथली असल्यामुळे माझी वैचारिक जडणघडण ही खूप चांगली झाली आहे. त्यामुळे नुसताच आपलं स्वतःचं पोट भरायचं नाही, आपल्याली खरी श्रीमंती वैचारिक श्रीमंती असते. जेव्हा सगळ्यांचं भलं करतो ते आपलं आपोआपच भलं होतं. त्यामुळे माझी आणि त्यांच्या प्रशासकाचं आमची ही देवाणघेवाण जी असेल ती माझ्या वाडे शहराचा विकास कसा होईल ही संपूर्ण आता त्यावरच माझं लक्ष केंद्रित असणार आहे. त्यामुळे मी कोणत्याच वाईट गोष्टींना बळी पडणारच नाही, हा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राजकारणाची संस्कृती आता बदललेली आपल्याला दिसते. म्हणजे ते पैशाचं राजकारण असेल किंवा अन्य मसल पॉवर असं ज्याला म्हणतात, तर
ते बदललेल्या राजकारणात तुमच्यासारख्या महिला जेव्हा राजकारणात येतात, तर मग या राजकारणाकडे कसं तुम्ही पाहता की ही संस्कृती कशी काय बदलेल? राजकारणातली संस्कृती मी एकटी काही बदलू शकत नाही. माझ्या या प्रश्नानंतर माझ्या डोळ्यासमोर आत्ता सावित्रीबाई फुले आल्या, अहिल्याबाई होळकर आल्या, राजमाता जिजाऊ आल्या. याही कार्यरत होत्या. आज त्यांचं एवढं मोठं नेतृत्व आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे. यांनी ही सगळी आव्हानं पेललीच, पण त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर काय उद्देश ठेवला, तर आपलं राज्य सुव्यवस्थित कसं होईल. एक महिला जेव्हा घरातली शिकते तेव्हा म्हणतात संपूर्ण कुटुंब हे सुधारतं. मग आपल्याला सुदैवाने जर 50% आरक्षण मिळालं आहे, तर ही आम्हाला सुवर्ण संधी आज आलेली आहे. तर आम्ही महिला जेव्हा राजकारणात ह्या संपूर्णपणे उतरू, अगदी म्हणजे संपूर्ण एक चांगल्या उद्देशाने जेव्हा निघू, तर आम्ही परिस्थिती नक्कीच बदलू ह्याचं मला आशा आहे. आणि एक अतिशय चांगलं सुव्यवस्थित असं राज्य आपण देऊ शकू असं मला आशा वाटते. नक्कीच खूप महत्त्वाचं आपण बोललात की आरक्षणाच्या माध्यमातून चांगल्या महिला राजकारणात आल्या तर हे राजकारण बदलायला थोडी मदत होईल आणि निश्चितपणे तसं घडू शकतं. आत्ता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आत्ता निवडणूक लढत असताना जनतेला आपण काय आवाहन कराल? सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा हक्क दिला आहे तो बजावण्यासाठी मी विनंती करते की आपण जर तो हक्क बजावला तरच आमच्यासारखे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील आणि उज्ज्वल भविष्य जे आपण वाडे शहरासाठी बघत आहोत ते आपण नक्की पूर्ण करू शकतो. शिवाय आत्ता आम्ही प्रचार करताना सुद्धा घराघरात पोहोचलेलो आहे. त्यामुळे माझ्या ज्या नजरेतून अजून काही जो विकास झाला नव्हता तोही मी अजून जवळून पाहिलेला आहे. तो आम्ही अजून पूर्णत्वाला नेण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. केंद्रात आदरणीय मोदीजींचं जी सरकार आहे, राज्यात आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आहे आणि शिवाय पालघर जिल्ह्यात आदरणीय हेमंतजी सौरा हे स्वतः खासदार म्हणून काम पाहत आहेत. या सर्वांचा पाठबळाने वाडे शहराचा विकास हा नक्की उत्तमरित्या करू असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी सर्वांना हे आवाहन करते की आपण सर्वांनी अगदी भरघोस मतांनी 17 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 17 उमेदवार आणि मी स्वतः रीमा हर्षद गंधे नगराध्यक्षाचे उमेदवार, आम्हाला सर्वांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या आणि जेणेकरून एक सुसज्ज सुंदर तुमच्या स्वप्नातलं जे वाडा शहर आहे ते आम्ही नक्कीच विकसित करू असा मला ठाम विश्वास आहे. तर ह्या होत्या रीमा गंधे, ज्या नगराध्यक्ष पदाकरिता आपली उमेदवारी करतायत. त्यांनी आता आपल्याशी बोलताना की या वाड्या शहराचं उज्ज्वल भविष्य आणि मतदारांच्या स्वप्नातला वाडा शहर अशा पद्धतीनं विकसित करू की जेणेकरून जगाला त्याचा हेवा वाटेल, अशा पद्धतीची भूमिका आपल्यासमोर मांडली. तरी रीमाताई धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद.